हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। आज आपण मेदू वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण ही उडीद डाळ आपण ही 4 तासासाठी भिजवलेली होती। आपण हे पूर्णपणे बारीक करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपली ही उडीद डाळ चांगली पूर्णपणे पेस्ट करून घेतलेली आहे। आपण यामध्ये तुम्ही उडीद डाळ वाटत असताना यामध्ये मिरची आलं पण टाकू शकता, पण मी हे प्लेनच ठेवलेलं आहे। अशा प्रकारे आपण उडीद डाळ पूर्ण बारीक करून घेणार आहोत। ही आपण उडीद डाळ मिक्सरमधून बारीक केलेली आहे। यामध्ये आपण आता मीठ टाकणार आहोत आणि 4 ते 5 पूर्णपणे फेटून घेणार आहे, जोपर्यंत फ्लफी होत नाही तोपर्यंत। तर आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढई गरम झालेली आहे। आता यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। तेल गरम झाले की आपण यामध्ये जिरे टाकणार आहोत। आता आपण यामध्ये मोहरी टाकणार आहोत। मोहरी जिरं तळतळली की त्यामध्ये आपण हा कांदा टाकणार आहोत। आणि कांदा लाल होत आला की त्यामध्ये आपण लसूण कुटून टाकणार आहोत। आपण यामध्ये आता बटाटा टाकणार आहोत। कोणी कोणी शेवग्याच्या शेंगा पण टाकतात, पण मी प्लेनच करणार आहे, फक्त बटाटे टाकणार आहोत। हे थोडं परतून घेणार आहोत आणि यामध्ये लसूण पेस्ट टाकणार आहोत। आता हे कुटलेला लसूण टाकणार आहोत आपण। आता आपण यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत, काळा मसाला टाकणार आहोत आणि हळद टाकणार आहोत। थोडं धने पावडर टाकणार आहोत आणि चांगलं मिक्स करून मी सकाळी काय केलेलं, कुकर लावलेलं, डाळ भात आणि त्याबरोबरच तुरीची डाळ लावलेली आणि तीच डाळ मी आता याच्यात टाकणार आहे। तुम्हाला जेवढी पातळ जेवढी घट्ट लागते तेवढं तुम्ही पाण्याचा अंदाज करू शकता। तर आपण ही इथे ओल्या खोबऱ्याची चटणी करून घेतलेली आहे। प्रथम ओले नारळ जे आहे ते किसून घेतलेले आहे आणि मिक्सरला मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे पूर्णपणे बारीक करून घेतलेले आहे। आता आपण या चटणीला तडका देणार आहोत। तर तेल तापलेले आहे आपले, तर या तेलामध्ये आपण जिरं टाकणार आहोत, मोहरी टाकणार आहोत, थोडी मिरचीचे तुकडे टाकणार आहोत, थोडी कोथिंबीर, थोडे कढीपत्ता आणि आपण यामध्ये तडका देणार आहोत आणि यावर लगेच झाकण ठेवून देणार आहोत। तर आपण एक कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण मेदूवडे करणार आहोत। तर अशा प्रकारे आपलं हे बॅटर रेडी आहे। आपण आता मेदूवडे करणार आहोत। तर माझं मिश्रण थोडं हे पातळ झालेलं आहे, तर तुम्हाला मी 2 प्रकारचे दाखवणार आहे। तर आपण ह्या ग्लासला काय केलेलं आहे, कापड लावलेलं आहे आणि याला थोडंसं ओलं करून घेतलेलं आहे आणि यावर आपण हे मिश्रण टाकणार आहोत। आपण यावर मिश्रण टाकणार आहोत आणि याला मध्ये असे छिद्र करणार आहोत आणि थोड्या वेळ आपण असंच ठेवणार आहोत। हे आता जरी वाकडं दिसत असणार तरी ते तळल्यावर छान दिसतं। ते परत एक दाखवतो। आता आपण हे कमी याच्यावरच करून घेणार आहोत। जास्त फुल गॅस असला तर काय होणार, वरचं जे कवर आहे ते तुम्हाला लाल दिसणार, पण आतून कच्चं राहण्याची भीती असते। त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तर
तर आपले हे मंद आचेवर आपले मेदूवडे होत आहे. छान क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत, कारण आतून ना कच्चं नको राहायला. याला छान कलर आला की आपण हे टिश्यू पेपरमध्ये काढून घेणार आहोत. तर आपले हे मेदूवडे झालेले आहे. आपण ह्याला काही टिश्यू पेपरला काढून घेणार आहोत. आता असे थोडेफार राहिलेले आहे ते पण मी काढून घेते. तर अशा प्रकारे आपले हे मेदूवडे तयार झाले आहेत. बघा आपले मेदूवडे किती क्रिस्पी झालेले आहेत. आतून पण बघा किती छान. हे बघा. तर मेदूवडे कसे झाले ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.